लहानसं गाव. गावाच्या टोकाला एक ओसाड जागा. झाडाझुडपांनी वेढलेली एक जुनी अर्धवट मोडकळीस आलेली झोपडी. लोक म्हणायचे तिथे एकटी बाई राहते, पण ती साधी बाई नाही. गावातल्या 2 मैत्रिणी वैशाली आणि पूजा एके दिवशी संध्याकाळी त्या दोघी शेतातून परतत होत्या. उन्हाळ्याचे दिवस. घसा कोरडा पडलेला. समोर झोपडी दिसते. चल पाणी मागूया, वैशाली म्हणाली. दोघी सावधपणे झोपडीपाशी गेल्या. दार अर्धवट उघडं होतं. आई, कुणी आहे का? पाणी मिळेल का? पूजा मोठ्याने म्हणाली. आतून मंद उजेड येत होता, पण उत्तर नाही. काही क्षण गेले, मग काही मिनिटं. खूप वेळ झाला तरी कुणीच बाहेर आलं नाही. भीतीने दोघी एकमेकींकडे पाहू लागल्या. चल आत डोकावून बघूया, वैशाली हळूच म्हणाली. त्या हळूहळू दार ढकलून आत डोकावल्या आणि जे त्यांनी पाहिलं ते पाहून त्यांच्या अंगावर काटा आला. चूल पेटलेली होती आणि त्या चुलीत ती बाई स्वतःचे पाय घालून बसलेली होती. तिच्या पायांना आग लागत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर विचित्र शांत हसू होतं आणि तिच्या डोक्यावर मोठं पातेलं ठेवलेलं होतं. त्या पातेल्यातलं पाणी जोरात उकळत होतं. उकळत्या पाण्याचा आवाज आणि त्या बाईचे डोळे हळूहळू त्या दोघींकडे वळले. त्या क्षणी दोघींच्या तोंडातून आवाजच निघेना. पळ, पूजा कुजबजली. त्या पुन्हा दुसऱ्या दिशेने धावल्या, पण पुन्हा तीच झोपडी. त्यांना चक्रावलं होतं. चकवा लागला होता. अचानक वैशालीला आठवलं, स्वामींचं नाव घे. दोघी डोळे मिटून जोरात म्हणू लागल्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्या नावात एक वेगळीच ताकद होती. अचानक वाऱ्याचा जोर वाढला. झाडांची पानं सळसळू लागली आणि झोपडीचं दृश्य धुसर होऊ लागलं. रस्त्यात कुत्रे भुंकायला लागले. त्या आवाजाने त्यांना खरी दिशा मिळाली. दोघी वेड्यागत पळत राहिल्या आणि अचानक समोर गावाची वेशी दिसली. त्या थांबल्या. मागे वळून पाहिलं. ना झोपडी ना ती बाई, फक्त काळोख. त्या दिवसानंतर त्या ओसाड जागेकडं कुणीच गेलं नाही. लोक म्हणतात ती झोपडी अजूनही आहे, पण ती फक्त त्यांनाच दिसते ज्यांना ती हवी असते. आणि आजही मध्यरात्री त्या जागेवर चुलीचा धूर उडताना दिसतो. धन्यवाद.